हाय गाईस, तर आज आम्ही चाललेलो आहे मुंबईला. तर मुंबई दर्शन. तर माझ्यासोबत 3 मैत्रीण आलेले आणि ती आहे प्रियंका. हे ती मैत्रीण आणि सेकंड प्रियंका. आम्ही दादर रेल्वे स्टेशनला आलेलो आहे. सकाळी एवढ्या दादर स्टेशनला आलो. तर पहिला स्टॉप आमचा असणार आहे सिद्धिविनायक मंदिर, जे की इंडियातलं सगळ्यात फेमस मंदिर आहे. तर पहिला स्टॉप आपला तिथं जाईल. त्याच्या आधी नाश्ता करून घेईन इथं दादर स्टेशनला आम्ही. तर चला आता सिद्धिविनायकला भेट. आम्ही फायनली सिद्धिविनायक मंदिरला आलो आणि हे मंदिर आम्ही आता बॉम्बे एक्झिबिशन सेंटरला आलो आहे. ते आमच्या कॉलेजची विजिट आहे. तर ती विजिट ही आहे. तुम्ही इथं बघू शकता ती वाली ॲक्रेस इंडिया 226. 14 मार्चपर्यंत आज 7 दिवस आहे. तर आता आम्ही आलेलो आहे. तर काही आता आम्ही गेटवे ऑफ इंडियाला आलेलो आहे. तर आता फिरून वगैरे झालेलं आहे. तर आता फोटो वगैरे काढून घेतले. या फोटोमध्ये 1 तास गेला. आता आम्ही जाणार मरीन ड्राईव्ह आणि त्यानंतर डायरेक्ट 8 वाजता ट्रेन आहे. हां चला. हे ताज हॉटेल आहे. स्टेशनला पोचलेले रात्री 12:30 वाजले. आणि आमची ट्रेन आहे. चाललेलं आहे आम्ही ग्राउंड फ्लोअरला. सगळे सगळे जमलेले. आणि आता इथून आम्ही ग्राउंड फ्लोअरसाठी लिफ्ट वापरतो एका फ्लोअरसाठी. तर आता कॅब बुक करून आम्ही जाणार आणि जाऊन झोपणार.
मित्रांनो, आम्ही फायनली आता घरी पोचलेलो आहे. बाकी सगळे आपल्या आपल्या घरी गेले आणि मी आता आलो आहे माझ्या रूमला. मित्रांनो, आजचा आमचा मुंबई एक दिवसीय दर्शन खूप छान झाला. आज मित्रांसोबत आम्ही सिद्धिविनायक मंदिर, पुन्हा ॲक्रेस विजिट, नंतर शिवाजी पार्क, चैत्यभूमी, मरीन ड्राईव्ह आणि गेट ऑफ इंडिया असे अनेक ठिकाणी पाहिली. तर मित्रांसोबत आजचा दिवस कसा गेला हा समजलाच नाही, कारण की आजचे जे मित्र होते माझे ते लास्ट इयरचे होते. तर त्याच्यानंतर ते भेटतील नाही भेटतील तर आता इयरच्या लास्टची विजिट असू शकते किंवा यानंतर बी असू शकते. पण हा त्यांच्यासोबत दिवस गेला चांगला आणि ह्या आठवणी अशाच राहतील. तर ब्लॉगचा एंड हा इथं होतोय. धन्यवाद.